एकंदरीत पाक लष्करानं आता सरकारचा आदेश धुडकावलाय। शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यामुळे पाकिस्तान सरकार आणि लष्करातील बेबनाव उघड झालाय। पाकिस्तानात सरकार आणि लष्करामध्ये संघर्ष होणार की काय अशी चर्चा आता सुरू आहे। पाकिस्तानात सत्ता बदल होण्याची सुद्धा चिन्ह दिसतात। तर दगाबाजी हाच पाकिस्तानचा इतिहास आहे। पाकिस्तानने कधी कधी दगाबाजी केलेली आहे ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। 19 फेब्रुवारी 1999 मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची लाहोर बस यात्रा होती आणि त्याचबरोबर 3 मे 1999 मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरी केली गेली। 14 जुलै 2001 मध्ये आग्रा शिखर परिषदेसाठी जनरल मुशर्रफ भारतात होते। 13 डिसेंबर 2001 ला संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, 12 जणांचा मृत्यू झाला। 25 सप्टेंबर 2008 मध्ये सीमापार व्यापाराला संमती दिली गेली आणि 26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ला झाला। 164 जणांना आपला जीव गमवावा लागला। 10 जुलै 2015 मध्ये रशियामध्ये मोदी शरीफ चर्चेसाठी राजी झाले। त्यानंतर 27 जुलै 2015 मध्येच लगेच गुरदासपूरमध्ये दहशतवादी हल्ला झाला। 25 डिसेंबर 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लाहोरमध्ये पोहोचले। 1 जानेवारी 2016 ला पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला झाला। 23 नोव्हेंबर 2018 मध्ये करतारपूर कॉरिडॉर खुला करण्याचं भारताकडून स्वागत केलं गेलं आणि 14 फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाला। सीआरपीएफच्या 44 जवानांची हत्या झाली। पुढे 15 ऑक्टोबर 2024 मध्ये एससीओ परिषदेसाठी मंत्री जयशंकर पाकिस्तानात होते। 22 ऑक्टोबर 2024 मध्ये जम्मूमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला। 10 मे 2025 पाकिस्तानकडून शस्त्रसंधीसाठी विनंती केली गेली। 3 तासात जम्मू काश्मीरमध्ये गोळीबार झाला। 10 मे 2025 लाच